जय शंकर. श्री स्वामी समर्थ. गुरूंची भेट. बाळशंकरला शिकार करायला खूप आवडायचे आणि याच शिकार करण्याच्या आवडीने त्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण दिले. नेहमीप्रमाणे बाळशंकर आपला धनुष्य बाण घेऊन जंगलात गेला, पण आज त्याची शिकार करण्याची काही इच्छा नव्हती. म्हणून एका झाडाखाली थंडगार आडोशाला तो आपले धनुष्य बाण ठेवून शांत बसला होता. बसून निसर्गाकडे पाहत होता. अनेक पक्षी तिथून फिरत होते. काही छोटे मोठे पशुही तिथे येऊन गेले. शंकर या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःमध्येच मग्न होता. अचानक तिथे एक अतिशय सुंदर हरिण आले. त्या हरणाकडे तो पाहतच राहिला. बाळशंकराच्या मनात आले, या हरणाचा शिकार आपण करायचाच. धनुष्य बाण घेऊन हळूहळू तो त्या हरणाच्या मागे जाऊ लागला. आपल्या मागे कोणीतरी येत आहे हे पाहून तो हरिण सावध झाला आणि पळू लागला. बाळशंकरही त्या हरणाचा पाठलाग करू लागला. धावत धावत तो हरिण एका स्थानावर येऊन थांबला. शंकरही त्या हरणाला थोड्या लांबून पाहत होता. हरिण शांत उभा आहे पाहून बाळशंकराने त्यावरती नेम धरला आणि बाळशंकर बाण सोडणारच इतक्यात त्याला जोरात एक आवाज आला. थांब असे म्हणत एक उंच पुरा भव्य पुरुष बाळशंकरासमोर प्रगट झाला. त्या पुरुषाचे वर्णन करायचे होते तर मोठे मोठे डोळे, मोठे मोठे कान, त्या कानांमध्ये मोठ मोठे कुंडल, गळ्यात रुद्राक्ष आणि स्फटिकाच्या माळा होत्या. हात तर इतके लांब की गुडघ्यांच्या खालीपर्यंत पोचत होते. वस्त्र म्हटलं तर फक्त अंगावरती एक लंगोटी होती आणि चेहरा म्हणजे पहिल्या नजरेत खूप उग्र वाटणारा, पण नीट पाहिले तर त्या उग्रतेमागे आईची माया ही स्पष्ट दिसून येणारा. ते प्रकट झालेले पुरुष शंकरला म्हणाले, बाळा, या निष्पाप जीवाला का मारतोयस? शिकारच करायचा असेल तर एका हिंस्र प्राण्याचा कर. असे शंकरला सांगत त्यांनी त्या हरणाजवळ जाऊन त्या हरणाला उचलले. आपल्या शिकारात अडथळा येत आहे हे कळाल्यावर बाळशंकरला राग आला. रागात तो म्हणाला, हे तुम्ही कोण मला सांगणारे? शंकर ऐकणार नाही हे माहीत होते, म्हणून त्यांचाही आवाज जरा उग्र झाला आणि त्यांनी उत्तर दिले, मी कोण? बेटा, वेळ आल्यावर समजेल तुला मी कोण. काहीही झालं तर या हरणाला मी मारू देणार नाही. मुकाट्याने निघून जा. शंकरचाही अहंकार पेटला. तोही म्हणाला, तुम्ही बऱ्या बोलाने या हरणाला खाली ठेवा, नाहीतर तुम्हालाही मारेल. बाळशंकरवरती नजर रोखत ते म्हणाले, असं, ही हिंमत तुझी? मग आता तीर सोडूनच बघ आमच्यावर. इतकं ऐकून बाळशंकर ही संतापला. त्या माणसाने हरिण आपल्या छातीशी धरून ठेवले आहे म्हणून त्याच्या छातीचा वेध धरून शंकराने बाण सोडला. बाळशंकराच्या मनात आले, आता एकतर हा हरिण मरून पडणार किंवा या माणसाला तरी जखम होणार. पण असे काहीच झाले नाही. तो बाण त्या पुरुषाच्या पायापाशी मोडून पडला होता. ते दिव्य पुरुष मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, तुझा हा सोडलेला तीर आम्ही आमच्यावरती वार नाही, पण आमच्या चरणी तुझा नमस्कार म्हणून स्वीकारला आहे. जा बाळा, घरी जा आणि लक्षात ठेव, आपले काम जीवाला वाचवायचे आहे, त्यांना मारण्याचे नाही. असे म्हणून ते दिव्य पुरुष तिथून अंतर्धान झाले. बाळशंकर गोंधळून गेला. तो हरिणही तिथून निघून गेला. बाळशंकरच्या मनात एक प्रश्न फिरू लागला, ते कोण होते? आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे त्याने खूप प्रयत्न केले, पण या बाबतीत त्याला यश काही आले नाही. तो निराश झाला. पण त्याला ठाऊक नव्हते की ही एकच भेट नव्हती, त्यांच्या अशा अनेक भेटी लवकरच होणार होत्या.
याच दिव्य पुरुषासोबत बाळशंकराची आणखी एक भेट झाली. पाहूयात पुढील भागामध्ये. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.